बारामती नगर परिषद निवडणुकीनंतर निमंत्रण पत्रिकेवरून नवा वाद. नगरसेवक नवनाथ बल्लाळ व काळूराम चौधरी यांचा आक्षेप. बारामती नगर परिषदेची नुकतीच सार्वत्रिक निवडणूक पार पडली. या निवडणुकीत बहुजन समाज पार्टीतर्फे नगराध्यक्षपदासाठी काळूराम चौधरी यांनी जोरदार लढत दिली होती. त्यांच्यासोबतच त्यांची कन्या संघमित्रा काळूराम चौधरी यांनीही नगरसेवक पदासाठी उमेदवारी दाखल केली होती. विशेष म्हणजे अवघ्या 21 वर्षाच्या संघमित्रा चौधरी यांनी प्रचंड मताधिक्यानं विजयी मिळवत बारामती शहरात लक्ष वेधून घेतले. त्यांच्या या यशामुळे त्यांचं सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे. तरुण वयात मिळालेल्या या राजकीय यशामुळे संघमित्रा चौधरी यांची बारामतीसह परिसरात चर्चा सुरू झाली आहे. या विजयानंतर काळूराम चौधरी यांनी विविध ठिकाणी आभार प्रदर्शन आणि भाषणं देण्यास सुरुवात केली होती. अशातच आता काळूराम चौधरी यांच्या नावाशी संबंधित एका निमंत्रण पत्रिकेमुळे नवा वाद निर्माण झालाय. समरसता बंधुता परिषद 2025 या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेमध्ये काळूराम चौधरी तसेच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नगरसेवक नवनाथ बल्लाळ यांची नावं छापण्यात आल्याचं समोर आलंय. मात्र या कार्यक्रमाशी आपला कोणताही संबंध नसल्याचा दावा दोघांनी केला आहे. या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना काळूराम चौधरी आणि नवनाथ बल्लाळ यांनी सांगितलंय की संबंधित निमंत्रण पत्रिकेमध्ये आमची नावं आमच्या परवानगीशिवाय वापरण्यात आली आहेत. हे नाव एडिट करून किंवा गैरवापर करून छापण्यात आले असून यामागे नेमका काय हेतू आहे याची आम्ही चौकशी करत आहोत. तसेच या प्रकरणात आवश्यक ती कायदेशीर कारवाई सुरू असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय. या घटनेमुळे बारामतीच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले असून निवडणुकीनंतर निर्माण झालेल्या या वादाकडे सर्वांचं लक्ष लागलंय. आता पुढे या प्रकरणात काय होणार याकडे बारामतीकरांचं लक्ष लागलंय. सोशल मीडियावरती समरसता परिषदेची कार्यक्रम पत्रिका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने व्हायरल झालेली आहे. तर त्या पत्रिकेत आयोजक म्हणून तुमची नाव आहे, तर काय सांगाल? ते वंचितच्या पेजवर काय आमच्या प्रभागात पराभूत झालेल्या त्या मानसिक पराभवाच्या मानसिक धक्क्यातून बाहेर न आल्यामुळं हा खोडसळ प्रकार चालू केलेला आहे. ती एडिट केलेली पत्रिका आहे आणि एडिट केलेली पत्रिकेवरून आम्हाला बदनाम करण्याचं काम मला केलं जातं आहे. तसं पाहिलं तर आमराई भागातून 6 नगरसेवक निवडून आलेले होते. पक्ष कुठले का असणार, 4 राष्ट्रवादी काँग्रेसचे होते, 1 BSPचे होते आणि 1 तुतारे गटाचे होते. सगळ्याच लोकांना त्यांनी त्या ठिकाणी बोलवलं होतं सत्कारासाठी. पण ते कुठला कार्यक्रम आहे काय माहिती नव्हतं. गर्दीत मला देखील ते भेटून गेले की तुमचा सत्कार करायचा आहे. पण ते हा कार्यक्रमासंदर्भात जी नावं टाकलेली आहेत हे एडिट करून काय ते खोडसळपणा करायची कामं चालू केलेलं आहे. त्याच्यामध्ये आयोजकांचे संपर्क क्रमांक देखील आहे, तर त्यांच्याशी तुम्ही बोलणं केलं का? ते आयोजक कोण माझ्या ओळखीचीच नाहीत. मी आंबेडकरी चळवळीत काम करणारा कार्यकर्ता आहे. देखील यापूर्वी देखील तुम्हाला माहीत असेल ज्यावेळेस RSS असेल किंवा अन्य मनोवादी विचारसरणीच्या संघटनेच्या विरोधात मी जाहीर उघडपणे माझी भूमिका मांडलेली आहे. मी आंबेडकरी चळवळीतील प्रामाणिक कार्यकर्ता आहे. मी लुचापुचा कार्यकर्ता ना असा फुटणारा आणि वायबल होणारा. मी शेवटपर्यंत आंबेडकरी चळवळीत माझा जन्म झालेला आहे आणि मरणार देखील आंबेडकरी चळवळीतच आहे. तुम्हाला असं का वाटतं की हे षडयंत्र केलं, म्हणजे षडयंत्र केलं कोणी? RSSने केलं का आपलीच काय लोक होते? आपलीच काय झाले ज्यांना पराभवाच्या धक्क्यातून बाहेर निघत नाहीत हीच त्यांच्या पेजवर टाकतात वंचित बहुजन आघाडीची. तीच लोक मी ज्यावेळेस बौद्ध संघटनेच्या माध्यमातून बौद्ध समाजाचा मेळावा घेतो त्या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी एक चिठ्ठी दिली होती की आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचं गाणं महाराष्ट्रातील ख्यातनाम गायक मिलिंद शिंदेला म्हणायला हवा. मी क्षणाचा विलंब न करताना तिथं लगेच म्हणलं की बाळासाहेबांचं गाणं म्हणा. शेवट आदरणीय बाळासाहेब ही महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आहेत, त्यांच्याबद्दल आस्था आहे. पण बारामतीमध्ये जे वंचितची काम करतात ना ते काय झाले, मानसिकता त्यांची इतकी खराब झाली की ती पराभवाच्या धक्क्यातनं बाहेर यायला तयारच नाहीत. जाणून बुजून काळूराम चौधरीची माझी बदनाम केली जाते. काळूराम चौधरीने मी राजकीय जरी विरोधक असलो तरी आंबेडकर चळवळीत एकत्र असतो. पूर्वीपासून मी आदरणीय अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली काम करतो. काळूराम चौधरी हे BSPचं काम करतात. आमच्या दोघात अनेक वेळा संघर्ष झालेला आहे. तुम्ही देखील पत्रकार साक्षीला आहे. काळूराम बी मला सोडत नाही, मी बी काळूरामला सोडत नाही. परंतु चळवळीत आम्ही एकत्र काम करतो. ज्यावेळेस समाजावर काय कुठली वेळ अन्याय होतो, अत्याचार होतो त्यावेळेस आम्ही सगळीच एकत्र होऊन त्या अन्यायाच्या विरोधात लढत असतो. आणि तुम्ही पाहिलं असेल एकच जण हा व्हायरल करतो, बाकीचे ना काय करत नाही. वंचित बहुजन आघाडीच्याच काय कार्यकर्त्यांनी केलं त्यांच्याच पेजवर त्यांच्या पेजवर आहे ना अधिकृत. सदर पत्रिकेचा आपण जर पाहिलं तर बाबासाहेबांचा फोटो आहे, त्याच्याबरोबर RSSचे हेडगेवार आहेत त्यांचा फोटो आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये असं काही दिलेलं आहे की जी काही परिषद झाली होती
हां. मला वाटतंय त्या परिषद झाली होती. त्या परिषदेमध्ये केशरी वृत्तपत्राने ती बातमी प्रसिद्ध केली होती. म्हणजे बाबासाहेबांचं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविषयी जे काय मत होतं हां. त्या मताविषयी ती परिषद झाली होती. तर कसं पाहता आपण त्याच्याकडे? ही परिषद झाली होती का नव्हती अधिकृत माहिती कोणाकडेच नाही. आणि केसरीचे संपादक कोण होते, त्यांचे संस्थापक टिळक होते. टिळकांनी उभ्या आयुष्यात आदरणीय महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कुठल्याच कार्याची बातमी लावली नाही. संघात गेलेली बातमी बरी लावतील ती. हा खोडसळपणाचा प्रकार आहे. जाणून बुजून आंबेडकर चळवळीतल्या कार्यकर्त्यांना टार्गेट केलं जातं. प्रभाग 14च का, 12, 13, 14, 12, 13तली लोक उभी होती ना, त्यांच्या जी लोक भेटून गेली ना, ते सगळ्यांचा सत्कार ठेवायचं ह्यासाठी भेटून गेले ते. आणि आमच्या दोघांचे नाव एडिट करून आम्हाला जाणून बुजून बदनाम करण्याचं काम काही लोक हेतुपुरस्कार करत आहेत. वारंवार ही कार्यक्रम पत्रिका व्हायरल केली जाते, सोशल मीडियावर पसरवली जाते. त्याचबरोबर मागील काही वर्षापूर्वी देखील ही पत्रिका व्हायरल झाली होती आणि समाजामध्ये ह्याविषयी रोष निर्माण झाला होता. तर हा जो मुद्दा आहे, म्हणजे बाबासाहेबांचं RSS विषयीचं मत आहे, त्याच्यावरती परखड भूमिका मांडण्यासाठी आपण कोणती परिषद घेणार आहेत का, किंवा समाजामध्ये ह्याविषयी आपण जे काय भूमिका आहे ती स्पष्ट करून देणार आहेत का, काय सांगा? पाठीमागे 1 वर्षापूर्वी देखील असाच हा खोडसळ प्रकार झाला होता. आणि त्याच्याविरोधात बारामती शहरामध्ये आमचे आंबेडकर चळवळीतील सहकारी अनिकेत मोहिते यांनी भिगवण चौक येथे जाहीर RSSची निषेध सभा घेतली होती या संघाच्या संदर्भात. आणि त्यावेळेस उघडपणे मी माझं मत मांडून मी RSSचा जाहीर निषेध केला होता. निषेधाच्या कार्यकर्तेमध्ये आंबेडकर चळवळीत आम्ही सगळीच एकत्र आलतो. पण आंबराईमध्ये राहणारा RSSच्या विचारावर चालणारा कार्यकर्ता अनिकेत आम्ही एकत्र थांबलो असताना एक जणांनी स्पीकरवर फोन लावला तेव्हा म्हणला होता, हे कार्यक्रम मुदळून लावायला RSSचे लोक येणार आहे. त्यावेळेस आम्ही आमच्या भाषेत RSSला असं उत्तर दिलं होतं. त्याचे व्हिडिओ कदाचित सोशल मीडियावर असतील. आमची भूमिका RSS बाबतीत स्पष्ट आहे. RSS ही जातीवादी संघटना ही कुणी नाकारू शकत नाही. त्यांना हिंदू राष्ट्र पाहिजे, आम्हाला बौद्ध राष्ट्र पाहिजे. आम्हाला समता स्वातंत्र्य बंधुत्व जे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विचार दिलेले ते विचार आम्हाला पाहिजे. ते हिंदुत्व सोडायला तयार असतील तर मोहन बागवतची चर्चा करा, आम्ही बसू ना. तुमचा अजेंडा हिंदू राष्ट्राचा, हिंदू राष्ट्र नकोच ना आम्हाला. या देशात सर्व मुस्लिम असेल, दलित असेल, अन्य अल्पसंख्यक लोक राहतात. हा देश सर्वांचा आहे, एका हिंदूंचा नाही किंवा बौद्धांचा नाही किंवा ख्रिश्चनांचा आहे नाही. हा देश सवर्ण राहणाऱ्या या भारतातील सवर्ण जाती धर्माच्या लोकांचा आहे. मुळात तो जो प्रकार आहे तो पवाराच्या हरिजनांनी केलेला प्रकार आहे. ती पत्रिका एडिट केलेली आहे. इथं त्याच्यावरती जे नंबर आहेत, या नंबर ज्यांचे आहेत त्यांना फोन करून तुम्ही कोणी पण विचारा. मुळात माझा जन्मत आंबेडकरी चळवळीतला आहे. माझ्या रक्तात भेसळ नाही. मी एका बापाच्याच पोटचा आहे. मी हेगडेवारन गोळविलकराची औलाद नाही. मी माझ्या जन्मापासून ते मरेपर्यंत RSS आणि मनोवादी विचाराचा विरोधक आणि आंबेडकरी चळवळीचा कार्यकर्ता म्हणूनच मरणार आहे. तुम्हाला असं काय वाटतं की हे कोणी केलं असावं? कारण हे व्हायरल केल्यानंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये तुम्ही पवारांच्या विरोधात सभा घ्यायला सुरुवात केली. लोकांचा तुम्हाला प्रतिसाद मिळतोय. मग हे जे काही पत्र व्हायरल होते ह्याने त्याचा काय परिणाम येणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर? काय नाही, बहुजन समाज काही एवढा दूधखुळा राहिलाय वय. हे एडिट केलेलं पत्र आहे आणि हे पवाराच्या हरिजनांनी केलं आहे. जे खापरे महार आहेत ना, खापरे महार, त्या खापऱ्या महारांचं काम आहे. अरे तुम्हाला पराभव पचवता या नाही, तुम्हाला बायका बामणांच्या चालते तर तुम्ही माझं ॲडिट करून टाकता वय. ॲडिट करून टाकलेलं हे आहे. आणि ह्याच्या संदर्भात हे जी काय RSSच्या माध्यमातून सांगितलं जातं की बाबासाहेबांनी कराडला RSSच्या शाखेला भेट दिली होती. तर ज्या बातमीचा हे दिला जातो रेफरन्स, त्या केसरीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी पैसे देऊन केसरीने बाबासाहेब आंबेडकरांची बातमी छापली नव्हती. आमच्या एका इतिहासकारांनी दिल्लीमध्ये केंद्रीय माहिती आयोगाला माहिती मागवलेली आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी संघाच्या शाखेला कधी, कोणत्या काळी आणि केव्हा कुठे भेट दिली याची माहिती मागितली असता केंद्रीय माहिती आयोगाने ते पत्र आंबेडकर फाउंडेशन जे केंद्रीय संस्था आहे तिला वर्ग केलं. आणि केंद्रीय माहिती आयोगाकडून आम्हाला जी माहिती आलेली आहे त्याच्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी संघाच्या कुठल्याही शाखेला भेट दिलेली नाही. आणि मी बाबासाहेब आंबेडकरांचा कट्टर अनुयायी आहे. त्याच्यामुळं असले बायकी चाळे करणं बंद करा खापऱ्यांनो.
तुम्ही पवाराचे हरिजन आहात, तुम्हाला गांधीचे हरिजन राहायचं आहे. मी निळ्या झेंड्याच्या ताकदीवरती निळा झेंडा आणि बाबासाहेबाचा हत्ती घेऊन बारामतीत पवारांच्या छताडावरती बाबासाहेबाचा हत्ती नाचवून दाखवलेला आहे. आणि म्हणून तुमच्या पोटात गोळा उठलेला आहे. ज्यांना पवारांनी पैसे देऊन माझ्या विरोधात उभा केलं होतं त्या सगळ्या लोकांचं याच्यात षडयंत्र आहे. यात ही जी पत्र या ठिकाणी फिरत आहे ते ॲडिट केलेलं पत्र आहे. आणि मला करायची ना चर्चा, मी कार्यक्रम घेणार आहे. संघाच्या शाखेला बाबासाहेबांनी भेट दिली नव्हती आणि दिली असेल तर मोहन भागवतला चॅलेंज देतो. भिगवण चौकामध्ये मोहन भागवतने यायचं, मी कार्यक्रम लावतो आणि आमचा एक दिल्लीचा इतिहासकार बोलावतो. दोघांची चर्चा या भिगवण चौकामध्ये होईल. केव्हा बाबासाहेबांनी संघाच्या शाखेला भेट दिली ती तुम्ही दाखवायचं, आम्ही दाखवतो. बाबासाहेबांनी संघाच्या शाखेला भेट दिलेलीच नाही. तुम्ही हाफ चाड्या घाला नाही तर फुल चाड्या घाला, पण तुम्ही तुमचे पाठीमागचे जे धंदे आहेत ते सगळ्या देशात उघड झालेले आहेत. त्याच्यामुळं आतला काय म्हणतो आपण त्याला खापरीपणा बंद करा. तुम्हाला पराभव पचवता येत नाही. आणि यांच्या जे विरोधक आहेत, जे निळ्या झेंड्याचे विरोधक आहेत, जे जातीय द्वेषातून माझं नाव किंवा माझं नाव त्याच्यामध्ये एडिट करून टाकलेलं आहे, एडिट केलेलं आहे. तुम्ही आत्ता पत्रकार बांधवांनी आत्ता ह्या जे पत्र आहे या पत्रावरचे जे नंबर आहेत त्यांना फोन केलेला आहे, ते फोन उचलत नाहीत. आणि हे सरळ दिसतं हे ॲडिट केलेलं आहे. बदनाम पत्र. मी हात जोडून विनंती करतो, माझी मुलगी निवडून आल्यानंतर सगळ्यात जास्त BSPच्या खालोखाल जर घरी कोण आला असेल सत्कार समारंभ करायला तर वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आणि नेते आलेले आहेत. त्यांचे मला फोन आलेले आहेत. परंतु इथल्या लोकल जे पवाराचे बटीक आहेत, पवाराचे जे बटीक लोक आहेत त्या बटीक लोकांनी आणि पवाराच्या हरिजनांनी हे सगळं केलेलं आहे. याच्यामध्ये हा कार्यक्रम मी गेल्या 3 दिवस बारामतीमध्ये नव्हतो. हा कार्यक्रम काहीतरी 3 तारखेचा दाखवला जातो आहे. मी बारामतीमध्ये नसताना हे सगळा उद्योग केलेला आहे. आणि त्याच्यावरती आता तुम्ही सोशल मीडियात टाकताय, तर जे सोशल मीडियात आता मी ह्याच्या विरोधात पोलीस स्टेशनला तक्रार दिल्यानंतर पोलीस स्टेशननी चौकशी केल्यानंतर तिथं जे करणारे लोक आहेत ते मी बौद्ध आहे, पण हे जे करणारे आहेत ते महार आहेत, महार. आणि ते बी खापरे महार, जी पवाराच्या पोराचा गु हातात भरून टाकणारी जी महार आहेत ना, खापरे महार, त्या खापऱ्या महारांनीही केलेलं आहे. त्याच्यामुळं आतले बायकी ताळे करणाऱ्या सगळ्या पवाराच्या गांधीच्या हरिजनांचा मी जाहीर निषेध करतो. आणि बहुजन समाजाला काळूराम चौधरी मरेपर्यंत बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराच्या पलीकडे जाऊ शकत नाही. माझी लेक पण जाणार नाही, माझं खानदान कधी बाबासाहेबाच्या विरोधात जाणार नाही. आणि बायको बी काय माझी काही बामणाची नाही. खरं जर आपण जर पाहिलं का नाही की संघाचे तर अनेक पदाधिकारी मोठे पदाधिकारी आहेत, पण मुद्दाम त्यांनी प्रभाग नंबर 14चे दोन्ही नगरसेवक का घेतले? जाणून बुजून केलंय ना, जाणून बुजून केलेलं आहे. मी म्हणूनच सांगतोय हे जे काम केलेलं आहे हे संघाच्या ह्याच्यावरती आमची नावं कशी आली तर जे खापरे महार आहेत, पवाराचे जे हरिजन आहेत त्यांनी हा खोडसाळपणा केलेला आहे. तुम्ही आता जो उल्लेख करताय बघा, पवारचे हरिजन हां. आणि वंचित बहुजन आघाडीचे काही कार्यकर्ते बाहेरून आलेले होते, मात्र स्थानिक कार्यकर्त्यांचा उल्लेख घेणं तुम्ही टाळलं, त्यांचा पराभव झाला असं तुम्ही सांगताय. काय वाटतं तुम्हाला कुणावर नेमका संशय कोणी केला असावं आणि का नेमकं केला? मी सांगतोय ना, खापरे महारांनी केलंय. खापरे महारांनी जी पवाराच्या पोराचा गु हातात भरून टाकतात ना बाबासाहेब, नेहमी जी गोष्ट सांगायच्या खापऱ्या महाराची, त्या खापऱ्या महाराच्या अवलादींनी हे काम केलेलं आहे. हे काम काळूराम चौधरी आंबेडकरवादी आहे. म्हणून तर मी आठवलेंचा बाबासाहेब नाही कळाला, कांशीराम साहेबांचा बाबासाहेब कळालेला आहे मला. परम आदरणीय बहीणकुमारी मायावतीजीच्या नेतृत्वाखाली आणि आकाश आनंद साहेबाच्या बरोबर काम करतोय. या देशावरती निळ्या झेंड्याचं सरकार आणण्यासाठी जीवाची बाजी लावणारा कार्यकर्ता आहे. त्याच्यामुळं हे असल्या कार्यक्रमाला स्वप्नातसुद्धा येऊ शकत नाही माझ्या. मी संघाच्या कार्यक्रमाला संघाच्या लोकांनी घरी येऊन माझ्या मुलीचं स्वागत केलं. आता स्वागत करायला बारामती करू म्हणून आलते. संघाचे असतील, बजरंग दलाचे असतील, नाही तर आणखी कुणाचे बी असतील, राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी येऊन केलं आहे. जे निवडून आलेले आहेत त्यांनी केलेलं आहे आणि मीडियाने ते TV वरती दाखवलेलं आहे. बारामतीकर म्हणून माझ्याकडे कोणी पण येऊ शकतं, परंतु संघाच्या कार्यक्रमाला काळूराम चौधरी जाणार नाही. कारण काळूराम चौधरी रांडचं पोर नाही.
काळूराम चौधरी रमाईचं पोर आहे, रमाईचं. काळूराम चौधरी येणाऱ्या कालावधीमध्ये BSP मध्येच राहणार का अजून काय वेगळे मनामध्ये? कारण आता हे पत्र ऐन निवडणुकीच्या जिल्हा परिषद येऊ पाहत आहेत, पंचायत अहो, समिती येऊ पाहत आहेत. काय नेमकं अहो तुमच्या मनात? कोकरे साहेब, मी मेल्यानंतर बी हत्तीचा निळा झेंडा घरात ठेवलाय, जो माझ्या मैतीच्या वरती टाकला जाईल. बाप बदलणारा मी नाही हो. पवार साहेबांनी पक्ष बदललेत, अजितदादांनी बदललेत. मी काळूराम चौधरी नाही. बारामतीतला कोण आहे जो एकाच पक्षात राहिलाय? मी 30 वर्ष एकाच पक्षात राहिलोय. 3 वेळा तडीपार केली, खोटे गुन्हे दाखल केलेत माझ्यावरती. माझी जी पोरगी आत्ता निवडून आली ना, ही पोरगी ज्यावेळेस 10वीत होती त्यावेळेस मला माझ्यावर तडीपारी केली. ज्यावेळेस 12वीचा तिचा पेपर चालू होतं त्यावेळेस मला जेलमध्ये टाकलेलं आहे. मला जेलमध्ये खोट्या गुन्ह्यात टाकलेलं आहे. मी त्या गुन्ह्याला भेट नाही. अजून किती गुन्हे दाखल करा, काय पण करा, पण असले बायके चाळे करणं बंद करा. हे आंबेडकरवादी कार्यकर्त्यांना ह्याच्यामुळं मॉरल डाऊन होऊ शकत नाही. महाराष्ट्रात आणि देशभरात निळ्या झेंड्याचं वातावरण बारामतीच्या ह्या निकालामुळं उभं राहिलेलं आहे. एक चेतना निर्माण झालेली आहे, राजकीय चेतना तयार झालेली आहे. ओबीसी समाज मोठ्या प्रमाणात बहुजन समाज पार्टीकडे वळायला लागला आहे आणि म्हणून असा खोडसळपणा केलेला आहे. मी कार्यक्रम घेणार आहे ना, मी त्याचा आयोजक असणार आहे आणि प्रमुख वक्ता म्हणून मोहन भागवतला बोलावणार आहे. तुमच्यात माध्यमातून मी मोहन भागवतला आव्हान देतो की तुम्ही बारामतीत या आणि बाबासाहेबांनी कधी भेट दिली ते ना ती सांगा. तुम्ही लबाड बोलताय, तुमचं संघटन लबाड आहे, तुमचं RSS सगळं लबाड आहे. याने काही थोडंच मी बदनाम होणार आहे? मी काय जावई होणार आहे त्यांचा? नाही ना, मी ह्याने बदनाम बी होणार नाही. मला जावई पण व्हायचं नाही. जे जावई आहेत त्यांचं ती बघतील. मी बाबासाहेबांचा लेख आहे. बाबासाहेबांच्या आंदोलनासाठी जीवाची बाजी लावणार. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.